त्वरित हा सामना चालू करून घ्यायचा आहे. जाधववाडी संघाला विनंती की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्रीराम काळेवाडी संघाने सेमीफायनल 1 जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आताचा होणारा सामना सेमीफायनल 2 शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. हा सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्याची झुंज ही श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाशी होईल. बॉल का पाऊस आले. पाऊस आल्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल आयोजकांकडून. त्यावेळेस तो निर्णय कळवला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. क्षेत्ररक्षण लावून घ्या सर्वांना विनंती. नैसर्गिक गोष्टींचा आपण अंदाज लावू शकत नाही. पाऊस येऊ देखील शकतो. ठीक. जर पावसाचा व्यत्यय आला तर सुपर ओव्हरचा सामना. टाय झाली तर सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि पाऊस आला तर आयोजक योग्य तो निर्णय घेतील त्यानुसार तुम्हाला त्या निर्णयाचा मान ठेवावा लागेल. आता पावसाची वाट बघू नका. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की नंतर आपल्याला अंधाराचा सामना करावा लागेल. त्यामुळे सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचंय. आत्ताचा होणारा सामना चुरशीचा सामना सेमीफायनल 2 शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी. जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. योगेश बाप्पू आणि निलेश यांची जोडी मैदानात स्ट्राइक वरती आहेत. ते योगेश बाप्पू माजी सरपंच दिवे पंचक्रोशी आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ते लांबच लांब फटकेबाजी करणारे निलेश. पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने चांगल्या प्रकारे केलेला प्लेट. त्यावरती चांगले क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागलं. संघाचं खातं उघडलं. धावसंख्या आहे 1. एक चेंडू 1 धाव. पॉवर प्ले चालू. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा निलेश यांचा प्रयत्न. थोडासा मिस हिट. 1 धाव पडून पूर्ण धावसंख्या आहे 2. बिनबाद 2. पॉवर प्ले चालू.
पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 3. मोठा फटका मारण्याचा बाप्पूंचा प्रयत्न. यावरती फिल्डर बॉलच्या खाली पाहूया. यावरती चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो सौरभ झेंडे यांनी आणि बाप्पू यांच्या रूपात पहिला झटका, खूप मोठा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दुवे पंचक्रोशी संघाला. मागच्या सामन्यामध्ये वैयक्तिक 42 धावा केल्या होत्या बाप्पू यांनी, मात्र या सामन्यामध्ये त्या प्रकारची कामगिरी करू शकले नाहीत ते बाप्पू. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते निखिल पवार. आता पुढचा दारोमदार हा निखिल यांच्या खांद्यावरती राहील. निखिल आणि निलेश यांच्या जोडीवरती मोठ्या प्रकारची पार्टनरशिपची गरज संघाला. या धक्क्यातून सावरण्यासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी नागेशजी बडेकर यांच्याकडून. आणि यावरती पुन्हा एकदा विकेट. निखिल यांच्या रूपात दुसरा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दुवे पंचक्रोशी संघाला. सेमीफायनल 2 चा हा सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्या संघाचा सामना हा श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघासोबत होईल. आपला पूर्ण अनुभव दाखवताना नागेशजी बडेकर, वय वर्ष 51. वडील आणि मुलगा एकाच संघात, नागेशजी बडेकर आणि निखिलजी बडेकर. एज इज जस्ट अ नंबर नागेशजी बडेकर यांच्यासाठी. आता निखिल पवार यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते दीपक पवार, लेफ्ट हँड बॅट्समन दीपक पवार. निलेश आणि दीपक पवार यांची जोडी आता मैदानात. सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे, नाहीतर फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला अंधाराचा सामना करावा लागेल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार चालू दिली जाणार नाही. नागेश यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते दीपक. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला दीपक यांनी पहिल्याच चेंडूवरती फटका, चांगल्या प्रकारचा गॅप शोधून काढला आणि यावरती चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्येला पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून गती दिली दीपक यांनी. धावसंख्या झाली ती 7. 2-7. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चांगल्या प्रकारचा प्लेट, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नानांकडून. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7. 2-7. योगेश बाप्पू आणि निखिल पवार यांच्या रूपात 2 झटके शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. आता वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं पॉवर प्लेचं शेवटचं षटक घेऊन आले ते नितीन उर्फ लाला जाधव. त्यांचा सामना करणार आहेत ते निलेश. मोठा फटका निलेश यांच्याकडून आणि यावरती नाचरे मोरा षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या झाली ती 13. खूप मोठा प्रहार निलेश यांच्या बॅटमधून. माझी दिसते ऍक्टिव्ह. नितीन यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पाहूया यावरती थोडीशी मिसअंडरस्टँडिंग नाना आणि निखिल यांच्यामध्ये, त्याच्यामुळे हा झेल टेपण्यात अयशस्वी. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 14. या षटकांमध्ये
मोठ्या फटक्यांची गरज शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये मारलेला अतिशय उत्कृष्ट दर्जाचा हा फटका. यावरती 4 धावा, धावसंख्या 4 ने भर धावसंख्या पोहोचली ती 18. क्लासिक असा शॉट. कव्हर्स मध्ये मारलेला हा चौकार दीपक यांच्या बॅट मधून. जानेमाने बॅट्समन दीपक पवार चांगल्या प्रकारचं प्रदर्शन संघासाठी करतात ते दीपक पवार. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण अशोक यांच्याकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दीपक यांना. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या पोहोचली ती 19. पुन्हा एकदा मोठा फटका निलेश यांच्या बॅट मधून आणि यावरती खूप मोठा षटकार. कॅमेरामॅनच्या डोक्यावरती मारलेला हा षटकार. षटकार षटकार आणि षटकार. धावसंख्या 6 ने भर धावसंख्या पोहोचली ती 25. दुसरं षटक चालू. थोडस महागडं षटक, फ्री हिटिंग निलेश आणि दीपक यांच्याकडून. आणि त्रिफळाबाद झाले ते निलेश यांच्या रूपात. तिसरा झटका, चांगल्या प्रकारचं कमबॅक नितीन जाधव यांच्याकडून. खूप मोठा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिव्य पंचक्रोशी संघाला निलेश यांच्या रूपात तिसरा झटका. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता आले ते कॅप्टन गणेश जावळे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3/25. निखिल, निलेश आणि बाप्पू यांच्या रूपात 3 झटके शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. आता मैदानात उतरले ते चौकार षटकारांचे बादशाह गणेश जावळे, कॅप्टन जावळे. आणि संघासाठी वैयक्तिक दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते नागेशजी बडेकर. आयकॉन प्लेयर नागेशजी बडेकर. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती या क्षेत्रामध्ये ज्यांनी ठसा उमटवला ते नागेशजी बडेकर. ऑफसाईडच्या दिशेने कव्हर्स मध्ये मारलेला फटका. यावरती थोडंसं मिसअंडरस्टँडिंग गणेश आणि दीपक यांच्यामध्ये. वरती अंपायर रिव्ह्यू. अंपायर रिव्ह्यू पाहूया काय होतंय ते. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं गणेश आणि दीपक यांच्यामध्ये. आउट. आता दीपक यांच्या रूपात चौथा झटका, खूप मोठा झटका शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. चांगल्या प्रकारची फिल्डिंग, चांगल्या प्रकारची कीपिंग निखिल यांच्याकडून. ओव्हरऑल चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाकडून. आता दीपक यांची जागा भरून काढण्यासाठी येतील ते निखिल झेंडे, डेअरीचे मालक निखिल झेंडे.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात ते नागेशजी बडेकर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल निखिल यांच्यासाठी. नागेशजी बडेकर यांच्याकडून क्षेत्ररक्षण सेट केल्याप्रमाणे गोलंदाजी करण्याची गरज आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करतायत ते नागेशजी बडेकर. खूप शिकण्यासारखं आहे नागेशजी बडेकर यांच्याकडून युवा खेळाडूंना. वाईड, पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 26. धावसंख्येवरती ब्रेक लावण्यात यशस्वी झाले ते नागेशजी बडेकर आणि जाधववाडीचा संघ. मोठा फटका मारण्याचा निखिलचा प्रयत्न आणि यावरती झेलवाद. कॉटन बोल्ड. नागेशजी बडेकर महान खेळाडू, वय वर्ष 51. निखिल यांच्या रूपात 5वा झटका. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला. धावफलक मात्र स्थिर 26. आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते साहिल उर्फ बाबू पवार. पाहूया काय योगदान देतात ते आपल्या संघासाठी. वाईड, पंचांचा इशारा वाईड. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 28. लेग साइडच्या दिशेने मारलेला नाचरे मोरा आंब्याच्या बनात नाच षटकार. डायरेक्ट हिट. सावधान राहा, सतर्क राहा, कारण की खेळतोय गणेश जावळे. धावसंख्येत 6 ने भर 34. पुन्हा वाईडचा इशारा. थोडीशी लाईन लेंथ सुधारण्याची गरज नागेश सरांना. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं कमबॅक नागेशजी बडेकर यांच्याकडून आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 35. धावसंख्या आहे ती 35. तिसरे षटक चालू. पुन्हा एकदा वाईड स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 36. नागेशजी बडेकर यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नाही संघाला. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला हा फटका. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला नाही. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 37. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. 5 षटकांचा सामना राहील. बॉलिंग लिमिट 2-1-1-1. बडेकर यांचे लिमिट संपले.
तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. 5 बाद 37. आता वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन आले ते नितीन उर्फ नाना जाधव, सॉरी सुनील जाधव, बाबू झेंडे यांचे वर्गमित्र. इथं जमा करा, इथं जमा करा. 2000 सांगतो, 1000 दिलं ना 2000 म्हणणार. मोठा फटका मारण्याचा गणेश जावळे यांचा प्रयत्न. अष्टपैलू खेळाडू गणेश जावळे, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जाधववाडी संघाकडून गणेश जावळे यांच्यासाठी. चांगला मोठा फटका गणेश यांच्या बॅटमधून आणि झेलबाद. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो निखिल दाभाडे यांनी. गणेश यांच्या रूपात आता 6वा झटका. शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाला चांगल्या प्रकारची गोलंदाजी जाधववाडी संघाकडून. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि आता गणेश जावळे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते साहिल पवार आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुद्धा आहेत साहिल पवार. साहिल पवारची जोडी मैदानात दिवे पंचक्रोशी संघातर्फे. लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. हो या बसा. हॅलो, ही काय शंभूराजे प्रतिष्ठान दिवे, शंभूराजे प्रतिष्ठान दिवे, सुनील नाना जाधव, साहिल पवार. बरोबर ना? काही समजलेलं नाही. साहिल आणि साहिल थोडीशी मिस अंडरस्टँडिंग मध्ये साहिल पवार आपलं या ठिकाणी विकेट गमावलेली. सुंदर असा थ्रो केलेला आहे निखिल दाभाडे या ठिकाणी. मग कोण आहे? हा, बाबू दादा तुमची बॉलिंग बघतात. सुनील जाधवराव तुमचे वर्गमित्र तुमची बॉलिंग बघा बसल्यात. हा, चांगल्या पद्धतीचा थ्रो आपण केलेला आहे. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. फायनलला पण तुम्हाला शुभेच्छा. संघाची धावसंख्या किती झाल्यात? आउट झाल्यात. आउट झाली. साहिलची जागा भरून काढण्यासाठी आलेले सोमनाथ बापकर युवा उद्योजक, षटकारांचे बादशाह. पुढचा चेंडू सुनील आणि बाबूने हेलिकॉप्टर शॉट अतिशय सुंदर पद्धतीने मारलेला, परंतु झेलबाद. निखिल दाभाडे सुंदर असा कॅच. निखिल दाभाडे यांनी सुंदर असा कॅच झेललेला आहे आणि बाबू यांना लके ना 1000 जमा करा. संघाची धावसंख्या पोहोचली ती किती विकेट झालेत? 8 विकेट आणि संघाची धावसंख्या 38. 8 विकेटच्या नुकसानीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 38. शिवाजी काळे मगाशी एका ओव्हरमध्ये 4 विकेट पटकावणारे शिवाजी काळे आता आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. बॉलिंग मध्ये आपलं चांगलं प्रदर्शन दाखवलं. आता बॅटिंग मध्ये काय प्रदर्शन दाखवतं आपल्या संघासाठी काय करतात पाहूया. पुढचा चेंडू सुनीलाला खेळतायच आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू सुनील नाना जाधव यांचा. सुनील नाना जाधव
अनुभवी बॉलर चांगला सन्मानित प्लेड केलेला आहे. निर्धाव चेंडू कोणी 2 विकेट काढल्या. हा पण विकेट कोणी 2 काढले ते सांगू दे की मग बोलू का त्याला इकडं. बरं नंतर सुनील जाधव आपला 2 विकेट काढल्याबद्दल तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस आहे तुमच्या वर्ग मित्राकडनं. मॅच संपल्यानंतर 500 रुपये घेऊन जा. संदीप झेंडे युवा उद्योजक 100 नाही तर 130 रुपये तुम्ही जमा करा. हा पुढचे षटक टाकत आहे श्रीकांत जाधवराव. किती षटक आहे शेवटचा आणि अंतिम षटक टाकत आहेत सुनीलराव जाधवराव. त्यांचा सामना करत आहेत सोमनाथ दादा बापकर षटकरांचे बादशाह. यांची ओळख आहे ते सोमनाथ दादा बापकर. काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. संघाची धावसंख्या 8-38. आता आपल्याला षटकराची आतिषबाजी करण्याची आवश्यकता आहे आणि पुढचा आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि विकास बापकर दादा बापकर सोमनाथ दादा बापकर यांना काही समजलं नाही आणि हलकीशी टॉपेज लावून आपले विकेट गमावलेलं. सोमनाथ दादा बापकर आपल्याकडनं संघाची भरपूर अपेक्षा होती षटकरांची परंतु आपण या ठिकाणी संघासाठी काही करू शकले नाही. सोमनाथ दादा बापकरांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत. पवारवाडी गावचे उत्स्फूर्त आणि स्फूर्तीले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे सार्थक पवार. सार्थक पवार काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. श्रीकांत दादा बाटकर शेवटची विकेट. श्रीकांत जाधवराव आणि मानेच्या वेळेमध्ये ब्रह्मास्त्र काढतात त्या पद्धतीने श्रीकांत जाधवरावांची ओव्हर काढली जाते आणि दिवसभरामध्ये ते खरे उतरले आहेत श्रीकांत जाधवराव. पुढचा चेंडू आणि हलकीशी कट इन साइड एजवरती तुषार जाधव यांची चांगली पद्धतीची क्षेत्ररक्षण परंतु काही झालेलं आहे आणि एक सिंगल रनावरती समाधान मानावं लागलं सार्थकला. शिवाजी बाप्पू काळे चांगल्या पद्धतीचं गुड रनिंग बिटवीन द विकेट. निखिल दाभाडे मार्केट गाजवलेले निखिल दाभाडे चांगल्या पद्धतीचा आयकॉन खेळाडू. पुढचा चेंडू श्रीकांत जाधव शिवाजी बाप्पू काळे चांगल्या पद्धतीचा मारण्याचा शॉट परंतु निर्धाव चेंडू. काही समजलेलं नाही किपरशी चर्चा करताना परंतु निर्धाव चेंडू एकही धाव नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू श्रीकांत जाधवराव पुन्हा एकदा थोडीशी हलकीशी आफील परंतु निर्धाव चेंडू. श्रीकांत जाधवराव आपल्या कला कौशल्यामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करताना. संघाची धावसंख्या 39. 9-39. लास्ट विकेट. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात परंतु असफल. निर्धाव चेंडू श्रीकांत जाधवराव फायनलची ओव्हर टाकताना चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी प्रदर्शन श्रीकांत जाधवरावांच्या तर्फे. पुढचा चेंडू श्रीकांत जाधवराव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शिवाजीराव काळे यांना काही समजना. बॅक टू बॅक डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या जाग्यावरती स्थिर. संघाची धावसंख्या 39. जाधववाडी संघासाठी जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. 30 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता. शंभूराजे प्रतिष्ठान शंभूराजेच ना शंभूराजे प्रतिष्ठान देव पंचक्रोशी यांनी 5 ओव्हर मध्ये 39 धावांचे जे स्कोर केला आहे तो फक्त 30 बॉल मध्ये 40 धावांचा स्कोर पार करण्यासाठी जाधववाडी संघांना झुंज द्यायचे आहे. पाहूया काय होतंय.
सर आणि काय प्रमोदी नामके सर, लवकरात लवकर आपण ना क्षेत्ररक्षण लावून घ्या. ह्याच्यानंतर फायनल होणार आहे. आईची गाठ बाबाराजांचं नाव घ्यायचे, आम्ही फायर झालं. लक्ष लाईव्ह चालू आहे ना का. लक्ष्मीपूजन भव्य दिव्य क्रिकेट सामने दिव्य पंचक्रोशी याच्यातनं परिवर्तन करून DPL चे सामने चालू झाले. या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 15,000 रुपये. दिव्य पंचक्रोशीचे सन्माननीय सरपंच रुपेश शेठ राऊत, त्याचप्रमाणे माजी सरपंच गुलाबराव झेंडे यांच्यावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे. कमावले काय आयोजकांनी. हॅलो, आली की खरंच आलेला का. पुढचा चेंडू दीपक आणि रिव्हर्सशिपचा प्रयत्न, याच्यावरती काय होतं पाहूया. चांगल्या पद्धतीने आठवलेले निखिल दाभाडे, रिव्हर्सशिपचे चांगले नामांकित असे खेळाडू, उलटे पालटे सुलटे पालटे खेळणारे खेळाडू निखिल दाभाडे. याच्यावरती 4 रनांचा संघाची धावसंख्या 4 रनांनी वाढ आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 6. दीपक पवार पवारचे जाणेमाने आणि अतिशय सुंदर प्रकारचे बॉलर म्हणून ओळखले जाणारे दीपक पवार, त्यांचा सामना करतात निखिल दाभाडे. पुढचा चेंडू दीपक निखिल, पुन्हा एकदा रिव्हर्सशिपचा प्रयत्न, परंतु दीपकने निखिलला थोडस फसवलं आणि डॉट स्वरूपाला चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 6. शेवटचा चेंडू शिल्लक, थोडस सेफ लावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. थोडेसे निखिल दाभाडे नाराज, थोडस शॉर्ट सिलेक्शन मध्ये जरा चेंजिंग झाल्यामुळे, परंतु निर्धाव चेंडू. दीपक पवार उत्कृष्ट पद्धतीचे बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 6 बिनबाद 6. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी शिवाजी काळे यांनी याच्या अगोदरच्या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन दाखवलं होतं. एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट पटकावून मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले शिवाजी काळे पुढचा चेंडू टाकत आहेत आणि शॉर्ट पिच बॉल टाकलेला आहे. याच्यावरती पाहूया काय होतंय आणि पुन्हा एकदा मोठी मासा जाळ्यामध्ये पटकवलेला षटकारांचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो, हेलिकॉप्टर शॉटचा मानकरी म्हणून ज्याची ओळख आहे तो निखिल बडेकर. मोठा मासा जाळ्यामध्ये पकडलेला
शून्य रनावरती खातं न खोलता तंबू मध्ये परत त्याला निखिल बडेकर. कोण होऊ दे जल्लोष काय व्हायची ते आता कोण बी येऊ दे तिकडे. निखिल बडेकरची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत अशोकचं काय आडनाव आहे जराड. अशोक जरळ. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळालेलं आहे. जीप जड झाले. अशोक जरड मोरे हॉटेलचे आदर्श मालक निखिल दाभाडे आणि अशोक जरड मोरे हॉटेलचे आदर्श मालक आपल्या संघासाठी काय करतायत पाहूया. पुढचा चेंडू शिवाजी. चांगला बॉल उत्तम असा षटकार. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून 600च्या स्ट्राईक रेट वरती खेळता येते अशोक जरड. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. सर्व प्रेक्षकांच्या डोळ्याचं नेत्राचं पारणं फेडण्याजोगी या ठिकाणी पारी खेळण्याची पाहण्याची सर्व प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करणारे अशोक जरड. पुढचा चेंडू शिवाजी यांचा खेळतात ते अशोक. चांगल्या पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडला, परंतु एक धाववरती समाधान मानावं लागेल अशोक यांना. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार, त्यानंतर एक धाव. चांगल्या पद्धतीचं आणि हुशारीचं क्रिकेट म्हणजे षटकार मारल्यानंतर एक धाव काढणं म्हणजे स्ट्राईक रेट ठेवणं हा चांगल्या खेळाचा एक गुणधर्म आहे. पाहूया शिवाजीचा पुढचा बॉल. चेंडू खेळतोय तो निखिल. रिव्हर्शिपचा बादशाह म्हणून कशी ओळख आहे तो निखिल दाभाडे. काय करतोय आपल्या संघासाठी पाहूया. जिंकण्यासाठी 21 बॉलमध्ये 27 धावांचं समीकरण. चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी शिवाजी काळे यांनी टाकलेला. निखिल दाभाडे यांना काही समजलं नाही आणि डॉट स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू टाकतो तो शिवाजी, खेळतो तो निखिल दाभाडे. बापूरू निखिल आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु निखिल दाभाडे यांना काही समजलेलं नाही आणि बॉल डॉट स्वरूपाचा चेंडू. पुढचा चेंडू शिवाजी टू निखिल. रिव्हर्शिपचे बादशाह आणि रिव्हर्शिपचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा रिव्हर्शिप मारण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु असफल आणि हे षटक संपलेलं. या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली होती 1-13. मोठा धक्का बसलेला आहे शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी यांना निखिल बडेकरच्या स्वरूपात. 1-13 संघाची धावसंख्या 13 झालेली आहे. जिंकण्यासाठी 1 मिनिट बोला ना. क्विक मध्ये एक पाहिलं वकील साहेब प्रदीप 18 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता. अशोक मोरे हॉटेलचे आदर्श मालक उत्कृष्ट बॅट्समन म्हणजे ओळख आहेत. 18 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे जाधववाडी संघासाठी. जाधववाडी संघाला जिंकण्यासाठी या सामन्यासाठी पुरंदर तालुक्यातले नामांकित खेळाडू तसेच नामांकित पंच म्हणून काम पाहत आहेत शुभम वायदंडे सर आणि काय नाव याचं कोण आहे हो? प्रमोदी नामके सर. या दोनही अंपायरचं आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार आहेत. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी अंपायरिंगचं काम, या ठिकाणी पंचांचं काम त्यांनी चालू ठेवलेलं आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक टाकत आहेत दीपक पवार. पवारवाडी संघामध्ये रायना म्हणून वैयक्तिक नाव ज्यांचं अजरामर आहे. उत्कृष्ट असा
अशोकला कुठल्याही पद्धतीचा चेंडू समजलेला नाहीये आणि हा डॉट स्वरूपाचा चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू टाकत आहे दीपक पवार. थोडस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील निर्धाव चेंडू. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे दीपक पवारच्या द्वारे. अशोक, काय नाव आहे दाभाडे ना, अशोक जरड यांना काही समजत नाहीये कशा पद्धतीचा शॉट खेळावा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. दीपक तो अशोक. चांगल्या पद्धतीचा टोलला हा चेंडू याच्यावरती काय होतं आणि मिसफील्ड, आणि मिसफील्ड नंतर चौकार. चांगल्या पद्धतीचा चौकार साहिल पवार याच्याकडनं अपेक्षा नाही अशा मिसफील्डची, परंतु गणेश चावळे 2 शब्दात त्यांना समज देताना अतिशय अतितोटीचा आणि महत्वाचा सामना असताना ही चूक होणं अतिशय चुकीचं आहे. 4 रन धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू दीपक खेळतो तो अशोक. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा टोळवला चेंडू, परंतु चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, उत्कृष्ट फिल्डिंग निखिल पवार यांच्याकडनं आणि हा निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचली होती 17. 1 विकेट नंतर 17. पुढचा चेंडू टाकतो दीपक, खेळतो तो अशोक. सेफवरून खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा उत्तुंग असा फाईनलच्या दिशेने सूर्यकुमार यादव. फेवरेट शॉट, गगन चेंडू, षटकार. या ठिकाणी संयोजक कमिटीला विनंती आहे, थांबकी 1 मिनिट म्हणायला लागतं आपल्याला. बॉल पटकन शोधून आणायचा आहे, तोपर्यंत दुसरा बॉल घ्या. अशोक जरड यांच्या बॅटमधून षटकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी अशोकच्या बॅटमधून चाललेलं आहे. कोण आहे? शिवाजी करे, मंडप सौजन्य, देव पंचक्रोशीचे अतिशय नामांकित असे मांडववाले शिवाजी करे यांचं देव पंचक्रोशी पुरंदर तालुक्यामध्ये नाव लौकिक आहेत. मांडव सौजन्य म्हणून त्यांनी या ठिकाणी या क्रिकेट सामन्यासाठी सौजन्य केलेले आहेत. शिवाजीराव करे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. संयोजक मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. आत्ताचा बॉल डॉट बॉल. याच्यानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 23. 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता जाधव संघाला. हा धरतो की. हॅलो, 23. 12 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 17. हॅलो सॉरी, 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. मला सांग बर का, आता चुकल बर का, मी आधी सांगतो. सॉरी म्हणतो नाही, सारखं सॉरी म्हणून हानतेला मला ग्राउंड मधली. आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत देव पंचक्रोशीचे माजी सरपंच योगेश बापू काळे. अनुभवी आणि गुगली आणि योगेश बापू काळे. गुगल चांगल्या पद्धतीचा करता बॉल निखिल दाभाडे यांनी चांगल्या पद्धतीने टोलवलेला, परंतु एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे निखिल दाभाडे यांना. चांगल्या पद्धतीचं योगेश बापू काळे अतिशय हुशार आणि
चप्पल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे ते योगेश बापू काळे का पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. ते महत्वपूर्ण षटक टाकत आहेत पुन्हा एकदा आणि नावाप्रमाणे बोलल्याप्रमाणे त्यांनी चकवलेलं आहे आणि हा बाय स्वरूपामध्ये एक धाव स्वरूप लेग बाय स्वरूपात एक धाव. संघाची धाव संख्येत 1 ने भर आणि संघाची धाव संख्या पोहोचली होती 1 बाद 25. जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची आवश्यकता. एक मिनिट. संघाची धाव संख्या 25. योगेश बापू काळे निखिल दाभाडे चांगल्या पद्धतीचा फाईन लेगच्या दिशेने थर्ड मॅनच्या दिशेने मारला चेंडू. याच्यावरती काय होते पाहूया आणि खणखणीत चौकार. निखिल दाभाडे यांच्या बॅटमधून आलेला चौकारच्या साह्याने संघाची धाव संख्या 4 ने भर. संघाची धाव संख्या पोहोचली ती 29. आईच्या गावात मला कोणाचा फोन आला होता. शिवाकर रे तुमचं चांगलं सहकार्य बरं का सगळ्यांना. सुयश गाडी कोण या हा गोट्या काय रे हा हा ठीक आहे. चांगल्या पद्धतीचा रिव्हर्शिपचा शॉट मिस फील्ड. बाबू पवार यांच्याकडनं अपेक्षा नसताना परंतु याच्यावरती किती धाव मिळतात पाहूया. 1 धाव पूर्ण सहजरित्या. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण. विकास दादा भापकर यांची चांगल्या पद्धतीची फिल्डिंग. याच्यावरती 3 धावा सहजरित्या 3 धावा. सुयास गाडे यांच्याकडनं आता चालू सामन्यामध्ये जर षटकार मारला तर 1000 रुपये आणि या संघाची सर्व धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे विकास मयूरप्पा भापकर यांच्याकडनं 1000 रुपये. संघाची धाव संख्या पोहोचते ती 32. 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज. जर षटकार मारला तर मयूरप्पा भापकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अशोक जरोड आपणास 1000 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे सुहास गाडे पुरंदरचे आयकॉन खेळाडू यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पुन्हा एकदा योगेश बापू यांनी कला कौशल्य दाखवून आपलं अशोक यांना काही समजला आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. चांगल्या पद्धतीचा रंगतदार हा सामना आणि हा सामना पाहण्यासाठी आलेल्या सर्व देवपंचक्रोशीतील सर्व प्रेक्षकांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू योगेश तो खेळते अशोक. चांगल्या पद्धतीने थर्ड मॅनच्या दिशेने मारलेला हा चेंडू आणि याच्यावरती खणखणीत चौकार. तिथील प्लेयरांना विनंती आहे सहकार्य करायचं आहे. आपल्या आयोजक मित्रमंडळाला बॉल लवकरात लवकर शोधून आणायचा आहे. जुना बॉल अशोक आणि निखिल दाभाडे यांची चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. हे षटक संपलेलं आहे. जाधववाडी संघाला विनंती आहे आपण जो बॉल घेतलेला आहे जुना तो या ठिकाणी द्यायचा आहे. मयूरप्पा भापकर बॉल देऊन टाका आणि 1000 इकडे आणून जमा करा. नाही जमा करा तुम्ही 1000. ऑनलाईन नाही. ऑनलाईन नसतं ना मग सांगितलं असतं काय ती पण ऑनलाईन जास्त बोलाय नको. किती स्कोर झालाय आता 36 झाला. संघाची धाव संख्या किती हो झाल्यात 4 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 36. जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. शेवटचे षटक टाकत आहेत ते निखिल झेंडे. योद्धा ग्रुपमध्ये मिडल ऑर्डरला बॅटिंगसाठी येणारे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी करणारे निखिल झेंडे. ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख निखिल झेंडे. पुढचा चेंडू टाकतात ते निखिल टू निखिल. चांगल्या पद्धतीचा चेंडू गुल्ल्यांचा चेंडू आणि याच्यावरती
कव्हर ड्राईव्ह मारलेला आणि त्याच्यावरती एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे निखिल दाभाडे यांना. पुढचा चेंडू निखिल तो खेळतोय अशोक ढाबाळे, अशोक जोरड. या चालू सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रंगतदार सामना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. चांगल्या पद्धतीचा टोलवण्याचा प्रयत्न परंतु असफल झालेला आहे. त्याच्यावरती एकच धावावरती समाधान मानावं लागतंय अशोक यांना आणि संघाची धावसंख्या पोहोचली होती 38. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. षटकार मारून जर हा सामना जिंकला तर निखिल दाभाडे यांना मयूर आप्पा भापकर आणि सुहास गाडेकडनं 1,000 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चौकाराने हा सामना जाधव यांनी कब्जा केला आहे. निखिल दाभाडे यांना काही बक्षीस मिळणार नाही कारण तो षटकार मारला तरच 1,000 रुपये होते. चौकार मारल्यानंतर काही बक्षीस नव्हतं. किती 500 काय हा राष्ट्रगीत होणार की राव. अजित काळे आय लव्ह यू. हॅलो. या ठिकाणी या चालू सामन्यासाठी सन्माननीय दिव्य पंचक्रोशीचे भूषण त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक पुरंदर